गेल्या 4 दिवसांपासून नगर जिल्ह्यात पेट्रोलची तारांबळ उडाली आहे। कोणत्याही पंपावर जा, रांगाच दिसतायत। नगर शहरातच नाही तर अगदी खेड्यापाड्यातील पंपावरही गर्दीच गर्दी दिसते। आम्ही पेट्रोल टंचाईबाबत 2 दिवसांपूर्वीच व्हिडिओ केला होता। आता पुन्हा व्हिडिओ करावा लागतोय। त्याचं कारणही तसंच आहे। एकीकडे प्रशासन पेट्रोल डिझेलची टंचाई नसल्याचं सांगतोय, तर दुसरीकडे जिल्ह्यातील निम्मे पेट्रोल पंप बंद झालेत। पेट्रोल डिझेलची टंचाई नाही म्हणताय, मग पंप बंद का, हा प्रश्न नगरकर विचारतायत। सोशल मीडियावर पंपावरील रांगा दाखवणारे व्हिडिओ स्क्रोल होत आहेत, पण जिल्हाधिकारी असं काहीच नसल्याचं आवर्जून सांगतायत। ज्या काही पंपावर पेट्रोल डिझेलची विक्री सुरू आहे, तिथेही फक्त 200चं पेट्रोल आणि हजारांचं डिझेल मिळते। मग टंचाई नाही असं कसं म्हणता येईल बरं? बरोबर की नाही? चला मग आज हाच हार्ड विषय सोपा करून पाहू। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। पेट्रोल डिझेल पंप असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांनी गुरुवारी काही माध्यमांना माहिती दिली। त्यांच्या म्हणण्यानुसार जिल्ह्यातील 400 पेट्रोल पंपापैकी फक्त 200 ते 250 पेट्रोल पंप सध्या सुरू आहेत। तब्बल 150 पंप बंद आहेत। इंधन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी पेट्रोल पंपांना इंधन उपलब्ध करून न दिल्याने अगदी बुधवार गुरुवारपासून हे पंप बंद आहेत। बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार या 3 दिवस सुरू असलेल्या पेट्रोल पंपावर रांगा लागल्या। अनेकांनी तर गाड्यातच नाही तर चक्क ड्रम बॅरलमध्ये पेट्रोल डिझेल भरून नेलं। नगर, संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा, शिर्डी यासारख्या शहरातच नाही तर अगदी खेड्यापाड्यातही वाहन चालक धावाधाव करताना दिसले। रस्त्यांवर गाड्या लोटतानाही काही वाहन चालक दिसले। सोशल मीडियावर या साऱ्या व्हिडिओ आणि फोटोंचा भडीमार झाला आणि पेट्रोल पंपावरील गर्दीने उच्चांक मोडला। अनेकांनी तर गरजेपेक्षा जास्त पेट्रोल भरून घेतलं, त्यामुळे जे सुरू होतं त्या पंपांवरील पेट्रोल डिझेलही अपेक्षेपेक्षा लवकर संपलं। बुधवारी व गुरुवारी जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप बंद दिसले। आता हे पंप का बंद होते हेही समजणं आवश्यक आहे। नगर जिल्ह्याच्या उत्तरेतील पेट्रोल पंप चालकांचे टँकर हे मनमाड येथील डेपोतून भरतात, तर दक्षिणेतील पेट्रोल पंपाचे टँकर हे नगर तालुक्यातील अकोळनेर डेपोतून भरतात। इंधन कंपन्यांनी सोमवारी म्हणजेच साधारण 20 मार्चला पेट्रोल पंप चालकांकडून आगाऊ रक्कम भरून घेतली। आगाऊ पैसे अदा करून त्यानंतर इंधन साठा देण्याची सक्ती केली। कंपन्यांच्या या सक्तीनंतर जिल्ह्यातील तब्बल 400 पंप चालकांनी कंपन्यांचं म्हणणं ऐकून ही रक्कमही भरली। परंतु तरीही बुधवारपासून मनमाड आणि अकोळनेर डेपोतून पंपांच्या टँकरला होणारा पुरवठा रोखला गेला। या दोन्ही पंपांवर बुधवारपासून अनेक पंपांचे टँकर उभे आहेत, त्यांना पुरवठा झालेला नाही। परिणामी बुधवारपासून आतापर्यंत तब्बल 150 ते 200 पेट्रोल पंप इंधन न मिळाल्यामुळे बंद पडलेत। विशेष म्हणजे या कंपन्यांनी कोणतेही ठोस कारण न देता पुरवठा बंद केलाय। या कंपन्यांनी तातडीने पुरवठा सुरळीत न केल्यास पुढच्या 2 दिवसात ही परिस्थिती आणखी खराब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आता प्रशासन काय म्हणतंय तेही पाहू। इंधन तुटवड्याच्या बातम्या सुरू झाल्यावर जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी तातडीने गुरुवारी पोलीस अधीक्षक व पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली। जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व गॅसचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे। वितरण व्यवस्थाही सुरळीत आहे। मग तरीही समाज माध्यमांवर तुटवडा असल्याच्या बातम्या का येतात, असा सवाल प्रशासनाकडून विचारण्यात आला। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, पंपावर विनाकारण गर्दी करू नये, आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले। शिवाय ज्या माध्यमांवर चुकीचा व दिशाभूल करणारा संदेश प्रसारित होईल त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी जिल्ह्यातील सद्यस्थिती सांगितली। ते म्हणाले, जिल्ह्यात दररोज 308 किलोलिटर पेट्रोल लागते। सध्या 848 किलोलिटर असा मुबलक साठा आहे, तर दररोज जिल्ह्याला 689 किलोलिटर डिझेल लागते। डिझेलचा साठाही तब्बल 1471 किलोलिटर उपलब्ध आहे। इंधन कंपन्याही विना अडथळा पुरवठा करतायत, मग तरीही अफवा का पसरवल्या जात आहेत? साठे बाजारांवरही प्रशासनाचे लक्ष आहे। विनाकारण अफवांवर विश्वास ठेवू नये। याच विषयाची दुसरी बाजूही महत्त्वाची आहे। गेल्या काही दिवसांपासून जसं खतांच्या कंपन्यांकडून लीकिंग सुरू होतं, तसंच लीकिंग इंधन कंपन्यांनी सुरू केल्याच्याही चर्चा आहेत। सर्वच पेट्रोल पंप चालकांना अन्य पेट्रोलचे उपपदार्थ घेण्याची सक्ती सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। बाजारात मिळणारे ऑइल आणि पंप चालकांना लीकिंगद्वारे दिलं जाणारं ऑइल यात जमीन आसमानचा फरक आहे।
ते विक्री होत नाही. त्यामुळे कंपन्यांनी केलेली ही सक्ती काही पेट्रोल पंप चालकांना मान्य नाही. त्यामुळे त्यांनी हे उपपदार्थ घेण्यास थेट नकार दिलाय. त्यामुळे काही पंपांवर तुटवडा निर्माण झालाय, अशाही चर्चा आहेत. नगर शहरात गुरुवारी व शुक्रवारी दुचाकी गाड्यांना 200 रुपयांचं व चारचाकी गाड्यांना 1000 रुपयांचं डिझेल दिलं गेलं. जेवढी गरज तेवढंच इंधन हे तत्व पाळलं गेले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर परिस्थिती पूर्ववत होईल अशी अपेक्षा करूयात. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.